चंद्रकांत पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावू. अशा माणसानं स्वार्थासाठी, बरं का, लाभासाठी बेईमान व्हावं, ह्याला मी बेईमानी म्हणतो. काय त्याला कमी दिलं? ठीक आहे, सत्ता आली नाही, तुमच्या गावात तुमच्या विट्यात तुम्हाला मतं पडली नाही, तो तुम्ही एवढे मोठे नेते समजत होता. मला तो फार लहान माणूस आहे, मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही आहे त्या माणसाविषयी. मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावू महाविकास आघाडी, त्या माणसानं सुद्धा बेईमानी करावी. या बेईमानीचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. ठीक आहे, आता पुढला विषय घ्या. नाही म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला जो चंद्रहार आहे, नाही, तो अजिबात कोणाच्या गळ्यातला, तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका. शिंदेच्या गळ्यात, बरं का, ठीक आहे, त्याने मिरवावा, काही नाही. त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला 10,000 मतं पडली नाही लोकसभेत. पण आम्ही प्रयत्न केला. एक तरुण उमदा क्षेत्रातला माणूस आहे, निवडणूक लढायची आहे, अपक्ष लढणारच होता. अपक्ष लढला असतं तर 5,000 मतं पण नसती पडली. 60,000 मतं जी शिवसेनेची होती त्यांना पडली. आता मला त्यात काय, ठीक आहे, शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे. उदा क्षेत्रात काम करायचं आहे, सामाजिक काम करायचं आहे, त्याला काय अर्थ नाही. जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे. त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणतात की तुम्ही आता नकली आखाड्यातून असली आखाड्यात आलेला आहात आणि वाघाचं कातडं पांघरून कोणाला वाघ होता येत नाही. तर बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेनी कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहित नाही. ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पाहावं लागेल. त्यांनी बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलं. ते स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात, त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, आम्ही आहोत. काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा? महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना, लुटली जात असताना, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही ही जी बुटचाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोह्यांची, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ह्या लोकांना वाटत असेल तर धन्य आहे. रावसाहेब, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सुयशोईंनी जे ट्विट केले, असं म्हणतात की सहन करायला शिका, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सध्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ईडी, सीबीआय आणि पोलीस यंत्रणेच्या हातात. त्यांचा किंवा आमचा जो बघा, राहुल गांधींनी जे म्हटलंय त्यांच्या लेखामध्ये आणि ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्यापासून सगळ्यांना मिरच्या झोंबलेल्या आहेत की ह्या सगळ्या तपास यंत्रणांचा गैरवापर, निवडणूक आयोगाचा गैरवापर करून तुम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आमचे पक्ष फोडलेला आहात.